देशभरातल्या शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखं जुलै महिन्यात इंग्लंडमधून थेट साताऱ्यात येणार आहेत। ही वाघनखं तब्बल 10 महिने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत। या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असून ज्या ठिकाणी ही वाघनखं ठेवली जाणार आहेत त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड, या किल्ले प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला। यामध्ये जी वाघनखे वापरली होती ती वाघनखे लंडनमधून थेट साताऱ्यात येणार आहेत। आपण पाहू शकतोय साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखे येणार आहेत। आपण पाहू शकताय या ठिकाणी जी काचेची पेटी आहे या ठिकाणी ती तब्बल 10 महिने आहे ती थांबणार आहे। एकूणच सातारकरांसह संपूर्ण जिल्हाभरात ही वाघनखे जे नागरिक आहेत जिल्हावासी आहेत त्यांना पाहण्यास मिळणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती इथं सिक्युरिटी तैनात करण्यात आली आहे। कॅमेरा असेल, सेन्सर असेल, यासारखी मोठमोठी जी सिक्युरिटी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। एकूणच या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे जे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी समजते वाघनखे येणार आहेत, कधी येणार आहेत त्या नक्की? शिवशस्त्र शिवरगाथा अंतर्गत शासनाकडून शिवकालीन वाघनखे लंडन म्युझियम येथून आणण्यात येणार आहेत। ही वाघनखे साधारण जुलै महिन्यात सातारामध्ये येणार आहेत आणि सातारा ही स्वराज्याची 4थी राजधानी असल्यामुळे त्यांना प्रथम मान हा साताऱ्यात मिळत असल्यामुळे साधारण इथे 10 महिने वाघनखे राहणार आहेत आणि ती लोकांना पाहता येणार आहेत। त्या दृष्टीने संग्रहालयाची सर्व सुरक्षितता व्यवस्था पूर्ण झाली असून त्या तयारीनुसार आम्ही सर्व काम सुरू ठेवलेलं आहे। इथं सिक्युरिटी कशा पद्धतीने तैनात करण्यात आली? एकूणच लंडनवरून जी आहे ती वाघनखीच आपल्याला थेट साताऱ्यात येत आहेत आणि या ठिकाणी सिक्युरिटी कशा पद्धतीने तैनात करण्यात आली? पहिलं प्रथम म्हणजे मेन दरवाजा एक छोटा होता, ते आम्ही साधारण किल्ल्याच्या दरवाजासारखा सुरक्षित असा दरवाजा तयार केला आणि नंतर आतमध्ये प्रत्येक दालनाला सेन्सर, त्याचप्रमाणे जिथे आपण शोकेस ठेवलेले आहे त्यालासुद्धा सेन्सर, CCTV कॅमेरे आणि मनुष्यबळ असलेले सुरक्षा व्यवस्था हे सुद्धा व्यवस्था केलेली आहे। पोलीस डिपार्टमेंटचं वगैरे इथं तैनात वगैरे करण्यात येणार आहेत की किंवा काय आहे? पोलीस व्यवस्था ही सर्वश्रेणी केली जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही तसे सूचना केली आहेत, विनंती केलेली आहे, त्यानुसार ते सुद्धा होऊन झाले आहे। एकूणच पाहायला गेलं तर पोलीस प्रोटेक्शन सोबतच सेन्सर असेल किंवा कॅमेरे असतील या पद्धतीची मोठी सुविधा आहे ती तैनात करण्यात आली आहे आणि एकूणच तब्बल 10 महिने आहे जे वाघनखे आहेत ते साताराकरांना पाहायला मिळणार आहेत। ओंकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।